नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता म्हणणार ही बाबा काय सांगणार, काय सांगणार नाही, दाखवणार आहे. कारण आज आमच्या मंडळात जाण्याचा गणपती आणि मी गेलो दुकानला. सकाळपासून पोरांनी फोन करून पिडलं होतं. दुकानात नेऊपर्यंत कट्ट्यावर पोरं गोळा झालती. मग आपण जरा घरात आवरून येऊया म्हटलं, फ्रेश होऊया. आणि मागून बघतो का मागं पूर्णच पॅक झालं होतं. मग म्हटलं आता जरा पुढे बसूया. पुढे तर काय दाटणी वाटीने बसलो तिघं चौघं. मग आमच्या मंडळाची अशी परंपरा आहे की ज्याला पोरगं होईल त्याने गणपती द्यायचा आहे. यावर्षी याचा नंबर आहे, शार्विल संदीप लाटोडे. तशी गाडी यांचीच आहे म्हणा, तरी पण अक्षऱ्या म्हणलाच कायम गाडी फुल असत्या, पण आजच जरा कमी. मग त्याला म्हणले घे बाबा तेल टाकून. मग पुढे जातो तर काय, मग पुढे जायला तसं काय पोरांच्या फरमाईश वाढल्यास एक जण म्हणला भेळ खे. कसं तर भेळ खाल्ली, जरा पुढे जाऊन एकाला दिसली कणस, ती म्हणला आता आपण कणसं खायची. मग काही सगळ्यांनी कणसावर बुकाना उडवला. सगळेजण असं उभं राहून कणसं खायला ती आणि एकटा जाऊन कडल कोपऱ्याला बसून लागलाय दात्राला कणसं. कणसं खाऊन आता आपण पोहोचलो अड्ड्यावर, म्हणजे जिथं आपण गणपती घेतलाय तिथं. पण आम्ही जायच्या अगोदर बऱ्यापैकी लोकांनी गर्दी केली होती आणि प्रत्येकजण लागलेलं गणपती घ्यायला. आणि तिथे गेल्यावर काय हो, बघतो तर काय गणपतीच गणपती. आता एवढ्या गणपतीच्या गर्दीत आमचा गणपती शेवटी कुठं हुडकायचा. तरी पण शेवटी आम्ही गणपती हुडकून काढला आणि आम्ही ठेवला आमच्या पिकअपमध्ये. पिकअपमध्ये ठेवल्यावर लगेच चिल्ली लगेच गोळा झाली आणि काय म्हणतात बघा आता. आणि त्यात हे उम्यान लावला तासभर का लागा ना, पण गाड्यानं मंडळा एवढा गणपती आणला. आता आपण पोहोचलोय मंडळाजवळ. आता आपण मूर्ती सध्या बाजूला ठेवणार आहे आणि संध्याकाळी त्याची आपण स्थापना करणार आहे. आता संध्याकाळी कशी स्थापना करते ते बघूया पुढल्या ब्लॉगमध्ये.